मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकार विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासंदर्भात निर्णय घेईल अशी मराठा आंदोलकांची अपेक्षा होती। मात्र आज राज्य सरकारने जरांगे पाटलांची मागणी सरसकट बाजूला सारत मराठा समाजाला स्वतंत्रपणे 10% आरक्षण लागू करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला। यावेळी मुख्यमंत्री कुणबी मराठा आरक्षणाबाबत काय म्हटले ते ऐका। मी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन शपथ घेतली होती। वस्तुस्थिती होती आणि ते आपण साऱ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। आणि म्हणून त्यावेळेस मराठा समाजाने आरक्षणासाठी जे काही लढा उभारला होता, जे आंदोलन केलं, तो ऐरणीवर होता। समाजाच्या भावना अत्यंत तीव्र होत्या। मला आणि आपल्या सर्वांनाच त्यांच्या वेदना आणि व्यथांची कल्पना आहे। काही वेळा मुख्यमंत्री असताना देखील मला आंदोलन करताना भेटावं लागलं, तशी परिस्थिती निर्माण झाली होती। मला कुठल्याही एका जातीचा किंवा धर्माचा असा विचार करता येणार नाही, जीच आपण शपथ घेतलेली असते। आणि मराठा समाजाचं आंदोलन जे सुरू होतं, मी त्यावेळेस एका कुठेतरी म्हणालो, या समाजाच्या सारखं इतर कुठल्याही समाजाचं जर आंदोलन आणि ते लढा सुरू असता तरी मी तीच भावना व्यक्त केली असती। आज या अधिवेशनाच्या निमित्ताने मी समस्त राज्याला परत एकदा सांगू इच्छितो की ओबीसी बांधव असो किंवा इतर कोणताही समाज असो, आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे। काही लोक म्हणतात की त्यावेळेस जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उपोषण मागे घेतलं त्यावेळेस एकनाथ शिंदेनी वेळ मारून नेली, असं काही लोक म्हणू लागले। म्हणून मराठा समाजासाठी आंदोलन जे मनोज जरांगे पाटील त्यांच्या सहकारी यांनी केलंय, खऱ्या अर्थाने त्यांना देखील हा निर्णय जो आहे त्यांच्या आंदोलनाचा एकजुटीचा एक विजय आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कुणबी दाखल्यांच्या संदर्भात देखील आपण मुद्दा उपस्थित केला। त्यामध्ये जस्टिस शिंदे त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही समिती नेमली, त्याचं काम सुरू आहे। मराठवाड्यातील मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती देखील निश्चित केलेली आहे आणि ते आणखी काही पुरावे आहेत, त्याच्यात मी डिटेलमध्ये आता जात नाही। अधिसूचना आपण जी काढली होती त्या अधिसूचना देखील संपूर्णपणे मराठा समाजाच्या नेत्यांनी पूर्ण वाचली होती आणि त्या अधिसूचनेमध्ये आता अधिसूचना काढल्यानंतर 16 तारखेपर्यंत त्याला सूचना हरकती होत्या आणि नाना 6 लाख हरकती आलेल्या आहेत। तर आता 6 लाख हरकतीची छाननी सुरू आहे आणि छाननी सुरू असल्यामुळे त्याची योग्य ती प्रक्रिया पूर्ण करून, कंप्लीट प्रोसेस पूर्ण करून त्यावर सरकार योग्य तो निर्णय घेईल। हे सगळे तेच सांगितलं ना, जी सगळे सोयऱ्यांचे जे 6 लाख हरकती आलेल्या आहेत त्या नोटिफिकेशनवर, त्या अधिसूचनेवर, जी अधिसूचना काढली आपण त्याच्यावर 6 लाख हरकती आल्यात, त्याची छाननी सुरू आहे आणि त्यामुळे त्यासाठी देखील आपण कर्मचारी आणि सर्व अधिकाऱ्यांना जबाबदारी दिलेली आहे। त्या हरकती सूचनांच्या नोंदी घेऊन वर्गीकरण व छाननी केली जाईल आणि त्याप्रमाणे पुढची कार्यवाही केली जाईल। यामध्ये मी आपल्याला जास्ती काय सांगू इच्छित नाही की पहिल्यांदाच ज्या जुन्या कुणबी नोंदी होत्या, त्या 1967 पूर्वीच्या जुन्या कुणबी नोंदी होत्या, त्यांना दाखले देखील, प्रमाणपत्र जे आहेत ते देखील देण्याचं काम आपल्या सरकारने सुरू केलं। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की ओबीसी समाजावर अन्याय न करता, त्यांच्या समाजाला आरक्षणाला धक्का न लावता या ठिकाणी हे आरक्षण देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। आणि जो कायदाच आहे 2000चा कायदा, त्याचे 2012ला रूल्स झाले, नोटिफिकेशन पण आपण काढले, त्याच्या आधारावर केलं। या कायद्यामध्ये, याच्यामध्ये नियमामध्ये सुटसुटीतपणा, स्पष्टता आणण्यासाठी आपण ते केलंय। तुम्ही ते पूर्ण नीट वाचून बघा। त्या वाचून बघितल्यानंतर तुम्हाला ते कळेल की ते नोटिफिकेशन काय आहे आणि त्या नोटिफिकेशनवर पूर्णपणे आज 6 लाख आक्षेप आलेले आहेत आणि त्यामुळे
त्याच्यावर पूर्ण छाननी केली जाईल। मी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देखील विनंती करतो की हे मराठा आरक्षण देण्याचा निर्णय देण्याची शपथ आम्ही घेतल्यानंतर 3 महिन्यामध्ये हे मराठा आरक्षण दिलेलं आहे। आणि जे मगाशी म्हटलं की जे नोटिफिकेशन आपण काढलेलं आहे, या पुन्हा एकदा मी सांगतो नाना विजय भाऊ, नोटिफिकेशनवर 6 लाख हरकती आलेल्या आहेत। घाई गडबडीमध्ये कुठलंही नोटिफिकेशन फायनल करणं हे जनतेच्या हिताचं नाही। ती फसवणूक आम्ही कोणाची करणार नाही। त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया करून छाननी करून त्याच्यावर देखील सरकार योग्य तो निर्णय घेईल। आणि म्हणून आंदोलनकर्त्यांना देखील मला विनंती करायची आहे, जसं सरकार बोलतं तसा निर्णय घेतं हे मराठा आरक्षणाच्या वरून आजच्या निर्णयावरून त्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे आणि संयम राखला पाहिजे।